नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी भंडारा. आपदा साथीच्या या नवीन अंकामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपदा साथीच्या आजच्या भागामध्ये आम्ही घेऊन आलो आहेत आपल्या सगळ्यांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या महत्त्वाच्या विषयाला. आजचा आपला विषय आहे साथीचे रोग आणि मान्सून या कालावधी पसरणारे इतर रोग. आणि याबद्दल आपल्या सोबत आज चर्चा करण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी उपस्थित आहेत जिल्हा साथरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत आंबेकर. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार सर, सगळ्यात पहिले आपदा साथीच्या या अंकामध्ये आपलं फार फार स्वागत आहे. धन्यवाद. आणि आपण वेळ दिल्यासाठी आम्ही आपले आभारी आहोत. सर, सगळ्यात पहिले आम्हाला आपल्याला विचारायचं होतं की या मान्सून कालावधीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये असे कोणते कोणते साथीचे आजार किंवा रोग आहेत की जे या दरम्यान आढळून येतात? सुरुवातीला आपण साथीचे आजार म्हणजे काय याच्याबद्दल जाणून घेऊया. साथीचे आजार असे आजार आहेत जे एका माणसापासून दुसऱ्या माणसाला पसरतात. त्या रोगांना साथीचे आजार असे म्हणतात. सोबत एक खूप मोठ्या समुदायामध्ये फार जलद गतीने जे आजार पसरतात त्यांना सुद्धा साथीचे आजार म्हणतात. साथीचे आजार मुख्यतः मान्सून कालावधीमध्येच का होता हा मोठा प्रश्न. कारण की मान्सून कालावधीमध्ये वातावरणातील बदल, ज्या पद्धतीने आर्द्रता, हवेमध्ये आर्द्रता वाढते, त्याच्यामुळे बरेचसे पाण्याची साठवणूक बऱ्याच ठिकाणी होते मान्सूनमध्ये आणि अस्वच्छता निर्माण होते. ह्या सर्व स्थितीमुळे जे नैसर्गिक जीवाणू, विषाणू आणि परोपजीवी यांच्या संख्येमध्ये वाढ झाल्यामुळे बरेचसे साथीचे आजार ह्या कालावधीमध्ये मुख्यतः पसरतात. साथीचे आजार हे मुख्यतः पाणी, हवा, दूषित अन्न किंवा कीटक किंवा एकमेकांशी व्यक्तीशी संपर्क आल्यामुळे पसरतात. त्याच्यामुळे मान्सून कालावधीमध्ये हे आजार मुख्यतः पसरतात. साथीच्या आजारामध्ये मुख्यतः 3 प्रकारचे साथीचे आजार आपल्या भागात पाहायला मिळतात. पहिला प्रकार आहे जलजन्य आजार. जलजन्य आजार म्हणजे दूषित पाण्यामुळे होणारे आजार. त्याच्यामध्ये आपण टायफॉइड किंवा गॅस्ट्रो किंवा अतिसार ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारचे आजार आढळतात. दुसरे कीटकजन्य आजार, मलेरिया, डेंग्यू, जे आपण सर्वांना माहिती की चिकनगुनिया इत्यादी साथीचे आजार फार जास्त प्रमाणात पसरतात मान्सून कालावधीमध्ये. तिसरं आहे हवेचे संक्रमण होऊन. मागेच आपण काही वर्षाआधी कोविड सारख्या साथीच्या आजारापासून आपण गेलो आहे त्या पॅन्डेमिकमुळे. असे आजार, इन्फ्लुएन्झा सारखे आजार हे हवेमार्फत. या प्रकारचे 3 आजार हे संसर्ग आधाराच्या मार्गाने पसरतात. प्लस काही साथीचे आजार हे होण्याच्या कारणामुळे सुद्धा आपण त्याचं वर्गीकरण करतो. त्याच्यामध्ये विषाणूजन्य आजार. आज आपण साथीचे आजार म्हटलं की व्हायरल डिसीज हा सर्वांच्या तोंडात बसलेला शब्द आहे. त्याला विषाणूजन्य आजार म्हणतात. उदाहरणार्थ व्हायरलमध्ये मुख्यतः इन्फ्लुएन्झा सारखे आजार किंवा डेंग्यू हे आजार व्हायरल डिसीजमध्ये येतात. दुसरा आजार जीवाणूजन्य म्हणजे विषाणूजन्य व्हायरल आजार. जीवाणूजन्य म्हणजे बॅक्टेरियल आजार. कॉलरा किंवा क्षयरोग सारखे जे आजार होतात ते बॅक्टेरियल आजार आहेत. त्याच्यानंतर काही बुरशीजन्य आजार एकमेकांशी संपर्क आल्यामुळे ते सुद्धा आढळतात. आणि काही आजार होतात ते परोपजीवी, मलेरिया सारखे आजार हे परोपजीवी. अशा प्रकारचे मुख्यतः हे साथीचे आजार मुख्यतः मान्सून पूर्व किंवा पावसाळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपण कोरोनाचं नाव घेतलं, अचानकच अंगावर शहार आल्यासारखं झालं, तेच दिवस आठवले. सर, एक तुम्हाला विचारायचं होतं की साधारणतः साथीचे आजार जे असतात ते या दिवसांमध्ये होत असतात, तर याची साधारणतः लक्षणं काय आहेत आणि कोणत्या प्रकारचे उपचार घेणं अपेक्षित आहे? साथीचे आजार हे वेगवेगळ्या प्रकारच्या असल्यामुळे त्यांची लक्षणे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची असतात. मुख्यतः आपण आजारानुसार त्यांची लक्षणे बघूया. त्याच्यामध्ये कीटकजन्य आजारामध्ये मुख्यतः जे आपल्या भागात पाहायला मिळतात त्याच्यामध्ये डेंग्यू आणि चिकनगुनिया, त्याच्यानंतर हिवताप, स्क्रब टायफस आणि जेई आणि चंडीपुरासारखे कीटकजन्य आजार आहेत. डेंग्यूचे लक्षणं त्याच्यामध्ये अचानक तीव्र ताप येतो. 104 डिग्री फॅरेनहाइट पर्यंत त्याचा ताप राहू शकतो. डोके दुखणं मुख्यतः कपाळावरच्या भागावर मुख्यतः आणि डोळ्याच्या मागे दुखणं आणि अंगदुखी हे मुख्य लक्षण डेंग्यू आजारामध्ये दिसतात. नंतर चिकनगुनियामध्ये तीव्र ताप येतो, अचानक ताप येतो तीव्र, अंगदुखी, सांधेदुखी फार जास्त या प्रमाणात असते. काही ठिकाणी रॅश सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये आढळते. त्याच्यानंतर हिवतापामध्ये याच्यामध्ये ताप येतो, डोकं दुखतं, पण ताप हळूहळू कमी होतो, पुन्हा परत येतो. आणि थंडी वाजून ताप येणे हा सुद्धा हिवतापाचा एक मुख्य लक्षण आहे. आणि बाकी स्क्रब टायफसमध्ये ताप येणं, अंगदुखी, त्याच्यानंतर काही अंगावर पुरळ येणं किंवा इश्चर येणं हे सुद्धा त्याच्यामध्ये लक्षण आहे स्क्रब टायफसमध्ये. त्याच्यानंतर जेई आणि चंडीपुरा हे आजार आपल्या भागामध्ये विशेषतः पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये मुख्य लक्षण आहे की 15 वर्षाखालील मुलांमध्ये अचानकपणे ताप येणे, त्यांना बेशुद्ध होणे, त्यांची बडबड करणे आणि त्यांचं जे वर्तणुकीत बदल येणे हा मुख्यतः भाग त्यांच्यामध्ये लहान मुलांमध्ये आढळतो. इत्यादी लक्षणे हे कीटकजन्य आजारामध्ये जाणवतात. त्यानंतर जलजन्य आजाराची लक्षणे सहसा जवळपास सारखी असतात. त्याच्यामध्ये मुख्यतः अतिसार किंवा ज्याला आपण डिसेंट्री म्हणतो, पुन्हा त्याच्यामध्ये पातळ शौचास होणे, कधी कधी रक्तस्राव होणे, डिसेंट्रीमध्ये शौचासोबत रक्तस्राव होणे आणि त्याच्यामध्ये माइल्ड डिहायड्रेशन असू शकते. दुसरं मुख्यतः कॉलरा, त्याच्यामध्ये फार जास्त तीव्र, ज्याला आपण सिव्हिअर डिहायड्रेशन म्हणतो, आणि जी शौच असते ती पांढऱ्या
तांदळाच्या पाण्यासारखी शौच मुख्यतः असते. त्यात खूप जास्त थकवा आणि खूप जास्त शरीरातील पाणी जात असल्यामुळे खूप जास्त डिहायड्रेशन सिव्हिअर होते. टायफॉइडमध्ये ताप येणे, पोटात दुखणे आणि ताप हा फार काळापर्यंत टिकून राहतो. ही लक्षणे मुख्यतः जलजन्य आजारामध्ये दिसतात. आणि जे श्वसन मार्फत होणारी आजार आहेत त्याच्यामध्ये सर्दी, खोकला, ताप आणि अशक्तपणा ही साधारण लक्षणे आपल्याला साथीच्या आजारामध्ये पाहायला मिळतात. सर, या रोगांचा आपल्याला प्रादुर्भाव जर थांबवायचा असला किंवा काही प्रतिबंधात्मक कारवाई करायची असली, तर काय कारवाई करणं अपेक्षित आहे? साथीच्या आजाराचं मुख्य प्रतिबंधात्मक किंवा जर थांबवायचे असले तर त्याचा जो प्रसार माध्यम आहे त्याला थांबवणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपल्याला कीटकजन्य आजार थांबवायचे आहेत. त्याच्यामध्ये मुख्यतः आपल्याला कीटकजन्य आजार ज्या मार्गाने पसरतात म्हणजे कीटकांमार्फत पसरतात त्याची आपल्याला प्रतिबंध करावा लागेल. कीटकांची उत्पत्ती ही पाण्यामध्ये होते. त्याच्यामुळे पाण्याची मान्सूनमध्ये पाणी साचते. त्यामुळे आपल्याला कुठेही पाणी साचू न देणे म्हणजे पाणी वाहतं करणे, जिथे पाणी साचलेलं आहे ते खाली करणे, अशा पद्धतीचे आपल्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना करायच्या आहेत. त्याच्यानंतर दुसरं वैयक्तिक संरक्षण म्हणजे जर ज्या ठिकाणी काही ठिकाणी आपण कीटकांची उत्पत्ती फार जास्त प्रमाणात झाली आहे, तर आपल्याला मच्छरदाणीचा वापर करणे, काही रिपेलंट्स किंवा मास्क लावणे, काही लिक्विड लावून अशा पद्धतीचं आपण वैयक्तिक संरक्षण करू शकतो. आपल्याला एक जैविक पद्धतीचं त्याच्यावर सुद्धा उपाय आहे. गप्पी मासे पाळा आणि हुतापटाळा म्हणून ऐकलं असेल तर आपण हो, जिथे लहानपणी आम्ही ते ऐकलेलं आहे. नक्कीच. ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे, आपण त्या ठिकाणी खाली करू शकत नाही. अशा ठिकाणी आपण त्याला नैसर्गिक ठिकाणी गप्पी मासे जर पाळले, तर त्या ठिकाणी जी डासांची उत्पत्ती होणारी आहे, ती उत्पत्ती नष्ट होते. आणि जर त्याच्या अजून आपण समोर गेलं, तर आपण काही कीटकनाशक फवारणी किंवा अशा पद्धतीने सुद्धा आपण त्याचा प्रतिबंध करू शकतो कीटकजन्य आजारांचा. नंतर जलजन्य आजाराचा जर प्रतिबंध करायचा असेल, तर आपल्याला मुख्यतः स्वच्छ पाणी पुरवठा, स्वच्छ पाणी पिणे, त्याच्यासाठी पाणी उकळून पिणे, वैयक्तिक स्वच्छता आणि शौचालयाचा वापर करणे हे फार महत्वाचं आहे. सरसकट आपल्याला दुसऱ्या साथीचा आजाराचा प्रतिबंध करायचा असेल तर आपल्याला स्वच्छता पाळणे, गावामध्ये म्हणा, परिसरामध्ये जर स्वच्छता असली तर नक्कीच जे साथीसाठी जबाबदार असणारे विषाणू, जन्म त्याची उत्पत्ती होणार नाही आणि आपल्या साथीचे रोग होणार नाही. त्यानंतर त्याच्यानंतर आपण जर श्वसनजन्य याचं जर आपल्याला जर कमी करायचं असेल, तर मास्कचा वापर करणे आणि जर कोणालाही श्वसनजन्य आजाराची लक्षणे असतील तर त्याने गर्दीमध्ये न जाणे, हाताची वैयक्तिक स्वच्छता निर्माण करणे आणि स्वतःची काळजी घेणं हे लक्षणे आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून करू शकतो. त्यानंतर आपल्याला समाजामध्ये जागरूकता व आजाराबद्दलची माहिती जर असेल तर नक्कीच आपण प्रतिबंध करू शकतो. त्याच्यामुळे मी सांगेन की आपल्याला आजाराबद्दलची माहिती, प्राथमिक माहिती, त्याचे लक्षणे काय आणि त्या आजाराला आपण प्रतिबंध कसे करू शकतो, ही जर माहिती प्रत्येकानं असेल तर आपण नक्कीच त्या आजाराचा प्रतिबंध करू शकतो. आमच्या आरोग्य याच्यात लवकरात लवकर निदान करणे आणि त्याचे उपचार करणे हा सुद्धा एक प्रतिबंधात्मकच उपचार आहे. आपल्या शासकीय दवाखाने बऱ्याचशा साथीच्या आजारांचे निदान करण्याची फॅसिलिटी उपस्थित आहे आणि मोफत उपलब्ध आहे. तर आपण सर्वांनी लवकरात लवकर निदान करावे. जसं की कीटकजन्यासाठी आपण ब्लड चाचणी म्हणजे रक्ताची तपासणी मार्फत आपण कीटकजन्य आजाराचं निदान करू शकतो. जलजन्य आजाराच्या चाचणीसाठी आपण शौच नमुना तपासणी करतो आणि जे श्वसनाचे संक्रमण आहेत त्याच्यासाठी आपण गळ्याचं किंवा नाकाचं स्वॅब आपण तपासणी करून त्याची निदान करू शकतो. ही चाचणी करून आपण त्याचा प्रतिबंध करावा. या निमित्ताने मी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो, ग्रामीण भागातील असले की शहरी भागातील, आपण निश्चितपणे आपल्या आसपास स्वच्छता ठेवा आणि आपलं पर्सनल हायजीन याचं निश्चितच सगळ्यांनी काळजी घेणं अपेक्षित आहे. सर, जसं आपण म्हटलं प्रतिबंधात्मक कारवाईबद्दल, तर अशा काही लसी किंवा असं काही याच्यासाठी उपलब्ध आहेत का? आणि त्या जर असतील तर सामान्य व्यक्तीसाठी आपल्या शासकीय कोणत्या इन्स्टिट्यूशनमध्ये काही अशा उपलब्ध आहेत का? आपल्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये बऱ्याचशा साथीच्या रोगांसाठी लस उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये मुख्यतः कीटकजन्य आजार आपल्या भागामध्ये मुख्यतः आपल्याला जेई किंवा चंडीपुरासारखे जे आजार आढळतात त्याच्यासाठी शासनाने आपल्याला काही विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये जॅपनीज इन्सेफलायटिस सारखी मोफत 2 लसी उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्या बालकांच्या 9 महिने आणि 16 ते 18 महिने या कालावधी आपण ते लसीकरण करतो आणि सर्वांना ते मोफत लसीकरण देतो. त्याच्यानंतर आपल्याकडे हेपॅटायटिस बी साठी सुद्धा मोफत लसीकरण उपलब्ध आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे रोटा व्हायरस म्हणून लस आहे जी अतिसार आणि डायरिया, अतिसार, डिसेंट्रीवर काम करत आहे. त्याच्यासाठी ती सुद्धा आपल्या नियमित लसीकरणामध्ये शामिल आहे आणि ती मोफत लस उपलब्ध आहे. आपण आता कोविड व्हॅक्सिनेशन आणि इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिनेशन हे सुद्धा व्हॅक्सिनेशन आपल्या आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध आहे. तर सर्वांना आवाहन करेन की आपण सर्वांनी ते व्हॅक्सिनेशन करून घ्या जेणेकरून आपल्याला ते आजारांचा प्रतिबंध करता येईल. सर, जसं साथीच्या रोगांच्या प्रतिबंधात्मक कारवाईबद्दल आपण बोलले, तर आपल्याला असं साधारणपणे आढळून येतं की ग्रामीण भागांमध्ये किंवा काही वस्त्यांमध्ये हे साथीचे रोग किंवा कावीळ वगैरे हे जे काही रोग किंवा आजार आहेत, तर यांना उतरवण्यासाठी किंवा असं काही अंधश्रद्धेला बळी पडून लोकांचा जीव गेलेला आपल्याला आढळतो. आपण याच्याबद्दल काय म्हणाल? नक्कीच अंधश्रद्धा किंवा जे गैरप्रथा आपल्याकडे आढळतात त्याच्यामुळे साथीच्या रोग हा पुन्हा भयानक होऊ शकतं.
आणि अशा याच्यात जर आपण वैज्ञानिक उपचार पद्धतीने उपचार नाही केला तर साथीचे आजार पुन्हा वाढू शकतात. त्याच्यासाठी मी सर्वांना आवाहन करेन की साथीच्या आजारासाठी जर कुठल्याही प्रकारचा आजार असो, तुम्ही वैद्यकीय तज्ज्ञ जे आहेत त्यांचा आरोग्य सल्ला घ्यायला पाहिजे आणि नजीकचे जे अधिकृत वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्यामार्फत आपल्याला त्यांचा सल्ला घ्यायला पाहिजे कुठल्याही आजारासाठी. त्याच्यानंतर अंधश्रद्धेपासून सर्वांनी दूर राहायला पाहिजे. कुठल्याही अंधश्रद्धेमुळे ताबीज बांधणे किंवा उतरवणे अशा पद्धतीचे आणि कुठलाही आजार कमी होत नाही. त्याच्यामुळे याच्यावर विश्वास ठेवू नये असं मी आवाहन करेन. आपल्याकडे उपलब्ध वैद्यकीय पद्धतीचे जे उपचार पद्धती उपलब्ध आहे त्याचा वापर करायला पाहिजे आणि आपल्याला योग्य माहिती मिळवणे फार गरजेचं आहे. आजकाल सोशल मीडियाचं युग आलेलं आहे. त्याच्यामध्ये विविध प्रकारची माहिती उपलब्ध आहे. पण ती माहिती बरोबर आहे किंवा नाही याची नक्कीच खात्री करा आणि त्याचं पालन करा. कारण की विश्वासार्ह जे सोर्सेस आहेत आरोग्य विभागामार्फत किंवा कुठल्याही अधिकृत साईट मार्फत आपण जी माहिती प्राप्त करावी जेणेकरून आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवता येईल. आपण हा जो कार्यक्रम आयोजित केला खरी अभिमानास्पद आहे अशी की याच्यामार्फत आपण समाजामध्ये आणि नागरिकांपर्यंत एक जागरूकता निर्माण करताय. त्याच्यासाठी असे कार्यक्रम आयोजित होणं फार गरजेचं आहे जेणेकरून सर्वांना आरोग्यविषयक माहिती उपलब्ध होईल. त्याच्यानंतर रुग्णांची जे लोक काळजी घेतात त्यांच्यापर्यंत प्रत्येक गोष्टी माहित असतात, कशी काळजी घ्यायची, काय आवश्यक आहे. कारण की साथीच्या आजारामध्ये हे फार महत्वाचं आहे. सरकारी आरोग्य यंत्रणेमध्ये सर्व प्रकारच्या साथीच्या रोगांवर उपचार उपलब्ध आहे. त्याच्यामुळे सर्वांना आवाहन करेन की आपण कुठल्याही प्रकारच्या साथीच्या आजारामध्ये किंवा साथीच्या रोगांमध्ये आपण सरकारी उपाययोजना जे आहेत उपलब्ध आरोग्य संस्था त्याच्यामध्ये उपचार करून घ्यावे व लसीकरणाचं आपण जे सांगितलं की लसीकरण त्याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे आणि स्वतः जागरूक असणे हे मी सर्वांना सांगेन की स्वतः जागरूक असणे फार गरजेचं आहे आणि स्वतःचं संरक्षण आपण स्वतः करू शकतो. सर, माझे शेवटच्या प्रश्नांपैकी एक प्रश्न हा होता की सध्या स्थितीमध्ये आपण मंकी पॉक्स बद्दल बऱ्यापैकी ऐकतोय. एक थोडक्यात मंकी पॉक्स बद्दल माहिती, त्याची लक्षणं आणि नागरिकांनी कोणती काळजी घेणं अपेक्षित आहे? आजकाल प्रत्येक वृत्तपत्रात म्हणा मंकी पॉक्स बद्दल बरंच लिहून येत आहे आणि बरेच लोक घाबरापोटी कुठलेही लक्षणं जाणवली की मंकी पॉक्स झालाय का अशी शंका घेऊन येतात. तर मी सांगू इच्छितो की मंकी पॉक्स हा विषाणूजन्य आजार आहे. हा स्मॉल पॉक्स म्हणजे पुरळ आणि ताप असलेल्या लक्षणांसारखा आजार आहे. आपल्याकडे मार्च 2024 नंतर एकही केस सध्या आढळलेली नाही. मंकी पॉक्स हा नाव जरी मंकी पॉक्स असला पण तो माकडांचा हा जो नाव आहे 1958 मध्ये सुरुवातीला ज्या ठिकाणी माकडांची वसाहत असलेल्या ज्या ठिकाणी संशोधनाकरता माकडांची वसाहत होती त्या ठिकाणी हा आजार आढळलेला होता. त्याच्यामुळे त्या आजाराला नाव मंकी पॉक्स म्हणून देण्यात आले होते. पण मुख्यतः याचे जे सोर्स आहेत म्हणजे जे उंदीर किंवा खारीमध्ये याचं जे असते त्याचं स्टोअर केलेले आहेत ते असतात त्याच्यामुळे. आणि याचा जो प्रसार आहे तो माणसापासून माणसामुळे होऊ शकतो. एका माणसाला जर झाला असेल तर दुसऱ्या माणसाला आणि प्राण्यांपासून माणसाला अशा प्रकारचा हा आजार आहे. मुख्यतः ह्या आजारांची जी लक्षणं आहेत ताप येणं हा मुख्य लक्षण आहे. त्याच्यानंतर अंगावर पुरळ येणं, लसिका ग्रंथी सुजणं, अंगदुखी आणि डोकेदुखी हे लक्षणं सामान्यतः पाहायला मिळतात. आणि याच्यासाठी जर प्रतिबंध करायचा असेल तर हा आपल्या देशामध्ये सध्या फार प्रमाणात नाही आहे. जर एखादा व्यक्ती ज्या देशामध्ये मंकी पॉक्स आहे त्या देशातून आला असेल आणि त्या व्यक्तीला जर ताप आला असेल किंवा अंगावर पुरळ आलं असेल आणि लसिका ग्रंथी तर अशा व्यक्तींनी जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन त्याची तपासणी करणे हे फार गरजेचं आहे. आणि याचा जर प्रतिबंध करायचा असेल तर अशा व्यक्तीचे लक्षण आल्यानंतर स्वतःला विलगीकरण करणं, स्वतःचे कपडे अंथरून किंवा इतरांपासून दूर ठेवणं, त्याच्याशी संपर्क येऊ न देणे आणि जे पर्सनल प्रोटेक्टिव्ह आपण मेजर्स म्हणतो ते घेणं फार महत्वाचे आहे. कोविड सारखे थोडक्यात ते घेणं फार महत्वाचं जेणेकरून संपर्क त्याचा एका माणसापासून दुसऱ्या माणसाला होणार नाही. आणि यासाठी घाबरण्याची कोणतीही गरज नाही. आपल्याला जर लक्षणे त्वरित ओळखलीत आणि त्याचं जर निदान केलं तर त्याचा उपचार सिम्प्टोमॅटिक उपचार आहे. म्हणजे निश्चित व्हायरल असल्यामुळे निश्चित उपचार नाही पण तो बरा होणारा आजार आहे. फक्त लवकर निदान होणं फार गरजेचं आहे. सर, शेवटचा प्रश्न, सामान्य माणसाला या सगळ्या गोष्टी कळाव्यात याच्यासाठी आरोग्य विभागाचं काही हेल्पलाईन किंवा असं काही ऍप वगैरे असं काही आहे का? कोविड पासून आपण सर्व गोष्टी ऑनलाईन आणि याच्यासाठी कशा मदतीनं करताय शासन यासाठी नियमित प्रयत्न करताय. त्यासाठी शासनामार्फत आरोग्य विभागामार्फत ई संजीवनी ओपीडी म्हणून एक संकल्पना आहे ज्याच्या अंतर्गत तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये आणि तो ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही घर बसल्या तुम्ही डॉक्टरांची जे काही लक्षणं आजार आहेत त्यांच्याशी सल्लामसलत करू शकता आणि डॉक्टरांमार्फत उपचार करू शकता. विशेषतः 7 रोगांसाठी 1075 हा एक टोल फ्री नंबर आहे. त्याच्यामध्ये विविध साथीच्या रोगांबद्दलची माहिती किंवा आपत्कालीन स्थितीबद्दलची माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये. आता आपल्याला 108 अँब्युलन्स नंबर जो आहे तो त्याच्यामध्ये जर तुम्हाला आपत्कालीन स्थितीमध्ये एखाद्या रुग्णाला संदर्भित सेवा जर करायची असेल तर तो सुद्धा नंबर 108 नंबर आपल्याकडे उपलब्ध आहे. ह्या विविध प्रकारच्या हेल्पलाईन नंबर शासनाने जाहीर केला आहे. सर्वांना आवाहन करेन की आपण या शासनाने दिलेल्या विविध ज्या सोयी आहेत त्याचा लाभ घ्यावा आणि आपण आपले आरोग्य स्वतःची काळजी घ्यावी आणि आरोग्य सांभाळावे. निश्चितच आम्ही सगळे आपण जी काही माहिती दिली त्या माहितीचा वापर करून आपल्या सगळ्या तब्येतीचा आम्ही निश्चितच काळजी घेणार आहोत.
आपण या ठिकाणी आलात, आम्हाला एवढं वेळ दिली त्यासाठी आम्ही जिल्हा प्रशासनाकडे आपला हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. आपण सुद्धा मला इथे बोलावलं त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो व सर्वांना आवाहन करतो की आपण स्वतःची काळजी घ्यावी व आपण साथीच्या रोगापासून स्वतःचे संरक्षण. तर निश्चितच आपल्याला आजचा हा अंक आवडला असेल. हा अंक आपल्याला जर आवडला असेल तर निश्चितपणे आपण हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि निश्चितच आपदा साथीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये नवीन विषय घेऊन. अधिक माहितीसाठी खालच्या लिंकला सबस्क्राईब करा. धन्यवाद.